बरं झालं आलास. वर्ल्ड क्लास भाजी तयार केलेली आहे मी. कुठली? वालाची. वाल? येस. वर्ल्ड क्लास म्हणजे तेच बघ, मग कळेल तुला. बरं ते वर्ल्डचं बाजूला राहू दे, युएसचं काय झालं? US? ओरडू नका. US? US? हो, आपला बिझनेस युएस मध्ये सुरू होणार आहे. हो, पण अजून काही तसं नीट ठरलेलं नाही. प्रपोजल त्यांनी दिलेलं आहे, तू हो म्हणायचं बाकी आहे. अरे हो, पण मी माझा होकार अजून त्यांना कळवला नाहीये. का? अरे का म्हणजे असं फॅमिलीला सोडून कसं जाणार? तू काय कायमचं जाणार आहेस का तिकडे? श्री, नको जाऊ, सांगून ठेवते तुला मी. वहिनी, अगं फक्त 10-12 दिवसांचा प्रश्न आहे. मग तू एकटा नको जाऊस बाबा. मग जान्हवी जाईल की त्याच्या बरोबर. हा, काही काय, ती काय करणार आहे तिकडे? अरे छान राहील की त्याच्या बरोबर ती. हा, राहील की त्याच्या बरोबर. नको सरे बाई, एकदा दुधानं तोंड भाजलं ना की ताकही फुंकून पितो आपण. वहिनी, पण तो दूध प्यायला चाललाच नाही तिकडे. भाऊजी, बिझनेस करायला चाललाय आणि दादा आहे ना तिकडे. हा, काय ठरलं मग? अजून काहीच नाही. अरे ऑफिसमध्ये खूप चर्चा होती काल. हो म्हणून टाक पटकन. हो हो, बघूया बघूया. आता बघू काय मध्येच? अरे माझं तिकडे जाणं जरा अवघड वाटतंय. का? अरे जा की, तुझा बाप आहे तिकडे. घाणेरडे घाणेरडे पदार्थ करून खायला घालेल तो तुला. भाऊजी एवढं काही नको आहे बोलायला, इतकं काही वाईट करत नाहीत ते. बापरे, लगेच राग आला. घाणेरडे पदार्थ बनवतो काय हो? काय? काय झालं? तुम्ही सगळे असे थांबलात का? आत्ता हसत होतात ना? मग मी आल्यावर असे सुतकी चेहरे करून का बसलाय? काय झालंय? असं का वागताय सगळे माझ्याशी? आता मी काय केलं? काय झालंय तुला? का वागतोयस तू असं माझ्याशी? एवढा काय मोठा गुन्हा केलाय मी? आणि जे काही चुकलंय ना त्याच्याबद्दल माफी मागितली आहे मी तुझी. मग का मी समोर दिसल्यानंतर तोंड फुगवून बसतोस तू? तू कधी चुका केल्याच नाहीयेस का? का तुला असं वाटतं की तू जे काही करतोस ते बरोबरच आहे? तुला कोणी क्षमा केलीच नाहीये का? का बोलायचं नाहीये तुला माझ्याशी? सांग ना आता. आता आज काय तो सोक्ष मोक्ष लावायचाच आहे मला. बेबी आत्या, मला यावर काहीही बोलायचं नाहीये.